नॉन एसी गाडी आलेली, आपली गाडी नाही मित्रांनो, गाडी आली आपली बघा. परत एकदा भेट आपली चंदन भाऊ. ऑन माझा हे ना तू हे कर ना, नितीन भाऊ चालवणार गाडी. क्रॉस केलाय 4:45ला. आपल्याला आधी झोपलेत होती ना, ती नॉन एसी सीटर झाली आणि ही आपली झाली नाही. जसं पालियनला अंदाज झाला तसं पूर्ण झालेला नाही आहे. किती बसेस बाहेर बघा. मी मका घेतला. दुसऱ्या गाडीवाला इंडिकेटर देतो तरी पण हा मध्येच घुस. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज निघालो मी मुंबईला जायला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई गोवा हायवेने तळेबाजार टू भांडूप प्रवास, म्हणजे मुंबई गोवा हायवेनेच दाखवणार आहे. त्याच हायवेने आपण बघणार आहोत संगमेश्वर आणि पाली हा रोड बघणार आहोत, नेवळी फाटा वगैरे हे आपण रोड बघणार आहोत. तर येताना तुम्हाला मी दाखवला लेन कशी होती, आता जाताना मुंबईला जाताना लेन कशी तुम्हाला या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या रस्त्याचे मी मुंबई हवेचे अपडेट देणार आहे. व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतला. चला भेटूया आपण व्हिडिओमध्ये. मागे आताच रिसेंटली मी जो व्हिडिओ काढला साई ट्रॅव्हल्सने, त्याच बसने मी जाणार आहे रिटर्न. तीच बस आहे. येताना जो मी प्रवास दाखवला मुंबईवरून गावात यायचा, त्यावेळेला तुम्ही जो प्रतिसाद दाखवला एका दिवसात, जे व्ह्यूज जे जास्त आले आणि तुम्ही कमेंट्स पण चांगले चांगले केले, तसंच या व्हिडिओला आता मुंबईला जायपर्यंत जो प्रवास मी दाखवणार आहे त्यात तुम्ही तसाच प्रतिसाद दाखवा. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. आपलं हे बघा, हे आपलं घर आणि आता आपण या गाव आज आपण निघतोय मुंबईला जायला. तर घराला आपण बाय बाय बोलूया. बाय बाय. एकटंच आहे आपले हेमंत राणे भाऊ, रिक्षा आपण मागवतो. तुम्ही मित्रांनो आपण निघाला होतो आणि हे हेमंत राणे भाऊ आपले. जर तुम्हाला टेंबोली गावात यायचं असेल, देवगडात तळेबाजारला उतरला तर टेंबोली गावात जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा इथे आहे. हां, जर कधी आलात तर कॉन्टॅक्ट करा. अजून एक रिक्षावाले आहेत, त्यांचा नंबर मी देऊन ठेवेन डिस्क्रिप्शनमध्ये बघा. करा. अशा प्रकारे मित्रांनो तळेबाजार आलेला आहे बघा. गंधराज लागली. नॉन एसी गाडी आलेली, आपली गाडी नाही मित्रांनो, गाडी आली आपली बघा. परत एकदा भेट आपली चंदन भाऊ. ऑन माझा हे ना तू हे कर ना, नितीन भाऊ चालवणार गाडी. आणि तळेबाजार मित्रांनो आपण आता सोडतोय 4:41, 4:40ला बरोबर आपण तळेबाजार सोडलंय. बघ रे, तळेबाजार आपण क्रॉस केलाय 4:45ला. आपले चंदन भाऊ आहेत, नितीन भाऊ आहेत ड्रायव्हिंग म्हणून, आणि दीपक आपला त्या दिवशी होता ते येतच आहे. फक्त जो वे करणार आहेत त्याच्याबद्दल नितीन ड्रायव्हिंग करणार आहे. भेटलं आपल्याला. आधी झोपलेत. हे झोपते काय आता, लगेच झोपणार काय. मागे दाखवल्याप्रमाणे इथे बॅग तुम्ही ठेवू शकता समोर, आणि इथे एक एसीचा पॉईंट दिलेला आहे आणि एक इथे दिलेला आहे बघा. एसी चालू आहे. तर मोठी अशी विंडो बघायला भेटते आपल्याला बघा. आणि विंडोचं एक चांगलं एक ऑप्शन दिलं त्यांनी की जर कोणाला सफोकेशन किंवा काही उलटीसारखं होत असेल तर खिडकी तुम्ही ओपन करू शकता. इथे ऑप्शन दिलेलं आहे बघा. तर हे मस्त त्यांनी म्हणजे जे आपले मांजरेकर बंधू त्यांनी मस्त ऑप्शन काढलं आहे. हे चार्जिंगचे पॉईंट मागे दाखवल्याप्रमाणे आपल्याला बघायला भेटतं. USB पॉईंट आणि ॲडॅप्टर, एक लाईटीचा ऑप्शन आहे, ऑप्शन्स आहे आणि ब्लँकेट्स दिलेलं आहे. आणि मस्त बसण्यासाठी इथे मोबाईल होल्डरसाठी एक इथे, म्हणजे कसं तुम्ही चार्जिंगला लावलं की मोबाईल इथे ठेवू शकता. बसण्यासाठी तुम्ही पाठी डोकं पण टेकवण्यासाठी तुम्हाला कुशन दिलेलं आहे. तर अशी लांबच्या लांब आपली स्लीपर आहे, म्हणजे स्लीपर सीट. तर आता मला चंद्रभाऊ बोलले की पाठी जाऊन जरा तोपर्यंत बस, म्हणजे नांदगावला 10 नंबर सीट बसणार आहे, तेव्हा नंतर मग पुढे ये. आता बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला आता प्रवास कसा होणार तर बघूया आपण. चंद्रभाऊने आपल्याला बोलले तोपर्यंत 10 नंबर सीटला जाऊन बस,
नांदगावला पुढे. तर नांदगाव जेव्हा येईल तेव्हा मी पुढे जाईन. पुढून मी सगळा फ्रंट व्ह्यूने आपला प्रवास दाखवेन, रोडचे रस्ते कसे आहेत ते दाखवेन सगळं. तर आता जरा आराम करून घेतो. तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतला. चला. तर मित्रांनो लिंगडा तिथं आलं. हे बघा, आता इथे पॅसेंजर असेल तर थांबेल, नाही तर मग पुढे जाईल. मित्रांनो हे बघा, आपलं आरेफाटा आलेला आहे. मित्रांनो नांदगाव देवगड हा जो रस्ता आहे तो डांबरीकरणाचा होता. आता तो काम करायला घेतला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर ते काम आता एक लेन वाटतं एक साईडने पूर्ण झालेली दिसते. म्हणजे गाडी आता आपल्याला थोडंसं खडबडीत वाटत नाही. म्हणजे आपण आता गाडीत बसलं तर जाणवत नाही. एक लेन तर पूर्ण झाली होती. त्या साईडची जी लेन आहे म्हणजे गावाकडे येण्याची लेन ती पूर्ण नाही झाली. मित्रांनो नांदगाव स्टॉप आलेला आहे बघा. नांदगावला एक पॅसेंजर होता, तो 10 नंबरला आहे. मी आता परत पुढे आलो आहे 1 नंबर सीटला. वाजल्यात मित्रांनो 5:30. चला, नांदगाव देवगड रस्ता बाय बाय. आणि हा आता आपला रस्ता चालू झाला, मुंबई गोवा हायवे. मित्रांनो आपले कोणत्या मार्गाने जाणार ते माहीत नाही मला, कारण की त्या दिवशी मी याच गाडीने गेलो मुंबईला. तर ती देवरुख मार्गे गेलेली, कारण की 3-4 सीट खाली होते. तर बघूया, गाडी तर फुल असेल तर मग ती सरळ जाईल, नाहीतर मग देवरुख मार्गाने जाईल. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला. श्री माता मंदिर आहे, शाळा मंदिर. ते आपली सगळे ट्रॅव्हल्स बसेस नारळ देतात. हे बघा जैतापूर 29 किलोमीटर जैतापूर मार्गे रोड आहे. खारेपाटण टोल, खारेपाटणचा टोल आहे. हे पण एक हॉटेल आहे, हॉटेल अंकिता. इथे पण ट्रॅव्हल्स थांबतात आणि काय काय ट्रॅव्हल्स, अर्धे ट्रॅव्हल्स तिकडे थांबतात हॉटेल ग्रीन पार्कमध्ये. ते आता येईल. आता हे बघा आलं ग्रीन पार्क, हॉटेल ग्रीन पार्क. आपली एक सही लागलेली आहे नॉन AC. AC सीटर होती ना, ती नॉन AC सीटर झाली. आणि ही आपली बोरोली नॉन AC स्लीपर आणि ही आपली AC स्लीपर. AC सीटर निघाली, आता स्लीपर लागते गाडी. गर्दी बघ. हॉटेल ग्रीन पार्क म्हणून सुटत आहे. वाजले 6:40. अर्धा तास थांबली गाडी, अर्धा काय 20 मिनटं. आता बघा किती वेळ लागतो. 2 साईच्या गाड्या पुढे गेल्या. चला फायनली मित्रांनो गाडी हॉटेलमधून निघाली आहे. केबिनमध्ये 2 माणसं एक्स्ट्रा आहेत. मी आहे, ड्रायव्हर 2 आणि एक क्लीनर. मित्रांनो बघा आपला राजापूरचा ब्रिज आहे.
एक पॅसेंजर आहे आपलं बघा, साई गणराज. तर नाव बघा, एस टी डेपो, राजापूर एस टी डेपो. हे लोकल आहे. मित्रांनो हा बघा, हा जो फाटा गेला ना ओणी फाटा, ओणी फाट्यावरून तुम्ही अनुस्वारा घाटातून जाऊ शकता. आणि आता पुढे आता वाटो फाटा येणार आहे. बहुतेक ड्रायव्हर बोलत आहेत की देवरुख मार्गाने जायचं आहे. बघूया आता, जर आतमध्ये घेतली गाडी तर मग देवरुख मार्गे, नाहीतर मग सरळ पाली लांजा करत, लांजा पाली करत. बघा हा वाटो फाटा आपण मागे मी मग रिसेंटलीच 2 दिवसापूर्वी मी याच बसने या मार्गे गेलो होतो. तर चंद्रमोहननी या मार्गे गाडी घेऊन गेले होते वाटो फाट्याने. तर आता आपण सरळ चाललो आहोत बघा. म्हणजे आता आपण लांजा पाली हे करत संगमेश्वर क्रॉस करणार. म्हणजे आपल्याला रस्ते बघायला भेटतील. येताना आपल्याला मी तुम्हाला लेन दाखवल्या, जाताना लेन कशी आहे ते बघायचे तुम्हाला. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. मित्रांनो लांजा आलेला आहे हे बघा. लांजाचा आता तिकडून येताना रस्ताची लेन चांगली होती, आता जाताना बघा थोडीशी खडबडीत आहे. या साईडचं काम बाकी आहे. साई गणराज थांबले होते. ज्ञानेश्वर बघा मित्रांनो, इथे या साईडची ती एक लेन चालू आहे, या साईडची एक लेन चालू आहे आणि इकडे मध्ये काम बाकी आहे. बघा इथे पण तेच आहे, एक लेन बाकी आहे या साईडची. रस्ता बघा, ब्रिज अजूनही पेंडिंग आहे लांजाचा. अजून काय काम म्हणजे प्रोग्रेसमध्ये आहे, कधी वेळ सांगता येत नाही. आजचे जे स्टार्टिंग आणि एंडिंगचे पॉईंट आहेत ना ते जरा पेंडिंग आहेत. मधला पॉईंट पॅच भरलेले आहेत. आणि खाली बघितलं तर रस्ता जरा खराब आहे थोडासा, मध्ये मध्ये चांगला आहे. लांजाचं मार्केट बघा मित्रांनो, ब्रिज बघा, ब्रिज मधला पॅच पूर्ण झालेला आहे, पण स्टार्टिंग आणि एंडिंगचे पॉईंट भरायचे. लांबच्या लांब ब्रिज आहे. मार्केट बघा, लांजा मार्केट. हे एक लेन पडल्यामुळे कसं जरा साईडला पण मार्केटमध्ये गाड्या थांबलेल्या असतात, म्हणून जरा हळू जावं लागतं. माणसं पण चालत असताना बघावं लागतं. रस्ते येताना तरी ती लेन चांगली होती, जाताना ही लेन मुंबईला जाताना लेन ही जरा थोडी खराब आहे. ब्रिजचं जे साईडचे फक्त थोडेसे टोकळे लावून झाले आणि आतमध्ये माती भरलेली आहे. बाकी काम अजून तसंच आहे पेंडिंग. कधी होईल काय सांगता येत नाही. सकाळी आता काय रात्री करतात, सकाळी करतात ते समजत नाही. सकाळी करत असतील, आता तर काय काम चालू दिसत नाही. सकाळी करत असतील. थोडा ब्रिज आहे बघा लांजाचा, थोडं काम पेंडिंग आहे. हे परत 2 लेन चालू
मुंबईला जाणारा पण आणि येणारी लेन पण, गावाकडे येणारी लेन, दोन्ही लेन चालू आहे. मागे आता मागचा जो सीन बघितला तो तिथपर्यंत काम पेंडिंग होतं. आता परत 2 लेन चालू. काय डांबराचं काम चालू आहे इथे साईडने, डांबर टाकायचं काम चालू आहे. देवदे पावस मार्गे जायचं असेल ना तुम्हाला, पुढे पावस मार्गे जाणारा पावसला रोड गेला आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. परत 1 वे चालू झालं आहे, कारण की साईडचं ते बघा काम चालू आहे. एका लेनचं, एक लेन झालेली आहे जाणारी मुंबईची, एक लेन त्या साईडची ती खालून आहे की तिकडे काम चालू आहे, त्याच्यामुळे एक लेनने गाड्या येत आहेत. हे मित्रांनो मी रोड दाखवतो तो लहानचा आणि पालीमधला आहे रोड. बघा साईडने येत आहेत गाड्या, पण तिकडे थोडासा छोटासा पॅच आहे, तिकडे मध्येच एका लेनला गाडी येते. मित्रांनो परत 1 वे चालू झालं आहे, 2 लेन संपल्या, आता परत 1 वे चालू झालं आहे. बापरे खड्डा बघा. हे आता पाली यायला झालं, आता जवळ येत आहे पाली. परत 2 लेन चालू. छोटासा मधला पॅच आहे तो जरा खराब आहे. परत 2 लेन चालू. तर मित्रांनो इथे देवस्थान आहे, पाली यायच्या आधी थोड्या अंतरावर. आपला दीपक भाऊनी नारळ तिकडे अगरबत्ती लावली आहे. गणपतीची मूर्ती होते ते घेऊन जातोय तो, रंगकामासाठी घेऊन जात असेल. आता परत आपला खराब रस्ता चालू झालेला आहे, पाली यायला स्टार्ट झालं आहे, त्याच्यामुळे आता कारण की मार्केट एरिया जरा खराब आहे. बघा रस्ता बघा खडपडीत झाला. साईडचं ब्रिजचं काम पण पेंडिंग आहे, अजून स्टार्टिंग पॉईंट रिकवर नाही झाला आहे आणि खडपडीत रस्ता दिसतो आपल्याला. ब्रिज साईडने उभा केला आहे, मधला पॅच पण आय थिंक झाला आहे. बघा मधला पॅच झाला आहे, पण स्टार्टिंग एंडिंग पॉईंटच फक्त राहिले आणि ट्रक असा काय उभा राहिला काय समजत नाही. क्रॉस झाला आपला. आता परत फक्त मार्केट एरिया खराब आहे, बाकी पुढे परत 2 लेन चालू व्यवस्थित. मित्रांनो हे बघा इथून परत 1 लेन चालू आणि 1 लेनचं काम चालू आहे. फक्त 1 लेन चालू आहे आणि 1 लेनचं काम चालू आहे, म्हणजे येणारे गावाकडे येणारी लेन काम चालू आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनचं काम झालेलं आहे, त्याच्यावरून त्या एका लेनवरून 2 गाड्या पास होत आहेत. लेन संपली आणि खडबडीत रस्ता चालू झाला. गावाकडून मुंबईकडून येणारी लेन आहे, गावाकडे जाणारी ती लेन चालू आणि साईडची लेन काम झालं आहे पण चालू नाही केली.
पुढे पण एक लेन चालू, परत या साईडची लेन चालू, असंच चालू आहे. हे बघा काम चालू आहे मित्रांनो. ही अशी एक लेन चालू म्हणजे ही काम झालं अर्ध, आणि असं हे खालून जायचं आहे, खालून वरती जायचं आहे, म्हणजे जुना रस्ता. इकडचं ब्रिज घेतलं आहे पण अजून काम पूर्ण नाही, अपुरे काम आहे अजून. ब्रिज अजून अपुरं आहे, ब्रिजचं काम अजून झालेलं नाही. ट्रक बंद पडला आहे. परत या साईडला ट्रेन आली, या साईडला गाडी आली बघा. JCBC लागलेले आहेत, तर परत 2 लेन चालू. न्यू बालाजी मित्रांनो. हातखंबा आलेला आहे, हातखंबा. हा बघा, आणि हा लेफ्टला जो रस्ता गेला तो रत्नागिरी. समोर आपला मुंबई गोवा हायवे. हातखंबा आपण क्रॉस केला आहे 8:15 वाजता. आता याच्यानंतर निवळी आणि संगमेश्वर. हातखंबा क्रॉस झाला, आता निवळी येईल तेव्हा रस्ता बघायचा आपल्याला काय आहे ती परिस्थिती. ते परत एकदा हातखंबाच्या पुढे म्हणजे 10 मिनटं अंतरावर परत एकदा एक लेन चालू होते, आणि ब्रिजचं काम पेंडिंग आहे बघा. वरती ट्रक बी दिसतात, पण आता रात्रीचं काम करतात की नाही माहीत नाही, दिवसाचं करत असतील बघा. एक लेन असल्यामुळे जरा थोडंसं जाम होतं, कारण की साईडला कशी दुकानं विकणं असतात, मग गाड्या थांबवलेल्या असतात. बघा खालून जातो, आणि हा रोड जो मित्रांनो गेला ना तो राजगड आणि हे आपलं गणपतीपुळेला खालून जो रस्ता गेला आपला मुंबई गोवा हायवे. ब्रिजचं काम अजूनही पेंडिंग आहे बघा. बघा खूप पेंडिंग आहे अजून, म्हणजे मधलं पण पॅच झाले नाही, जसं पालियनला अंदाज झाला तसं. गडबडीत रस्ता. साईडचे ठोकळे फक्त लावून ठेवले आहेत, मध्ये माती बिती टाकून ठेवली आहे, बाकी तसंच आहे. पुन्हा एकदा 2 लेन संपले. रस्ता अजूनही खडबडीत. रामेश्वर नाही, रामेश्वर. मित्रांनो खडबडीत रस्ता चालू. एका साईडची लेन त्या साईडची कंप्लीट झाली आहे, पण अजून त्याच्यावर डस्टर्स ठेवले आहेत ते पूर्णपणे हे राहण्यासाठी, म्हणजे फील्ड एकदम कडक बनवण्यासाठी. आणि एक लेन बघा खडबडीत झाली आहे पूर्ण. हे अजून रस्त्याचं काम पेंडिंग आहे बघा, आणून ठेवलं आहे अजून काय. हे आता हा ब्रिजचं काम आहे अजून पेंडिंग आहे. तिथे मंदिर आहे आणि हा खडबडीत रस्ता. परत इथून 2 लेन चालू अजून झाले नाही, एकच लेन चालू आहे. एका लेनवरून 2 गाड्या येतात. तर थोड्याच वेळात संगमेश्वर येईल. एक लेन त्याने बंद ठेवले, काम झालं आहे पण अजून फिनिशिंग नाही.
इथे मित्रांनो काम चालू आहे. इथे मित्रांनो काम चालू आहे बघा. रात्रीचं काम करायला घेतलं आहे. इथे मित्रांनो डायव्हर्जन आहे बघा. परत दुसरा लेन म्हणजे दोन्ही लेन चालू झाले. मित्रांनो खराब रस्ता चालू झाला आहे. खराब रस्ता बघा. काम अजूनही काय पूर्ण झालेलं नाही आहे संगमेश्वर निवळीच्या ह्या रस्त्यामध्ये बघा. खड्डे बघा एवढा खडाबडीत आहे. मोठे मोठे रस्ते खड्डे आहेत त्याच्यात. परत वन वे रस्ता चालू झालेलो आणि तो पण खडबडीत. अजून या दोन्ही साईडचा काय खोलून बघत नाही. कधी आहे तोडणारच काय माहिती. अजून तरी तोडतात ह्या साईडचा काय माहीत नाही. अजून तर तसाच काम. खडबडी रस्ता संपलं की लगेच मैत्रीबाग हॉटेलचा 2 किलोमीटर असा बोर्ड बघितल्यावर 2 लेन चालू आहे. आता हे 2 लेन होईपर्यंत ते बघूया. खड्डे परत चालू झाले मित्रांनो. संगमेश्वरच्या पुढे म्हणजे गावाकडे येताना संगमेश्वरच्या पुढे किती काम बाकी आहे ते बघा. रोड बघा मित्रांनो किती खराब आहे. संगमेश्वरचा ब्रिज अजूनही पेंडिंग. रस्ता खराब. हा जो ब्रिज आहे संगमेश्वरचा खालचा छोटा तरी एकच गाडी पास होते. म्हणजे मोठी गाडी असेल तर ती एकच पास होते. छोटी असेल तर 2 पास होतात. संगमेश्वरच्या ब्रिजचा कधी काम होणार काय माहिती. मित्रांनो राईट साईडला जो गेला आतमध्ये रस्ता देवरुख सातारपा वाटोघाटा तिकडून आपण येणार होतो पण नाही आलो. आणि जो पुढे तुम्हाला दिसतोय तिकडे डेपो आहे एस टी डेपो संगमेश्वर. किती काम पेंडिंग आहे बघा. पॅसेंजर्स खाली उभे आहेत. कुठल्या गाडीसाठी माहीत नाही. होळी काय काय झाली तर निघालेत मुंबईला जायला. इथून पुढे एक लेनचं काम थोडंसं झालेलं दिसतंय आणि मुंबईला जाणारी लेन आहे ती अजून पेंडिंग आहे. अजून डांबरीकरणाचा रस्ता दिसतोय जुनावाला. ब्रिजचं काम अजूनही पेंडिंग आहे. गडबडीत रस्ता संपला. परत 2 लेन चालू. रेल्वे स्टेशन संगमेश्वर रेल्वे स्टेशन धामणी आलेलं आहे. आणि हे धामणीचं हॉटेल आहे आपलं वन डे हॉटेल. ड्राईव्ह इन
वरती हॉटेल आहे ड्रायव्ह इन. मागे एक तुम्हाला मी दाखवलं होतो ब्लॉगमध्ये. आणि या धामणीचं CNG पंप आहे. गाड्या लागलेल्या आहेत. बघा मित्रांनो गर्दी किती बसेस बाहेर आहेत. हो हॉटेल पंचामृत फुल झालेलं आहे. किती बसेस बाहेर आहेत बघा मित्रांनो. गाड्यांची गर्दी खूप झाली आहे बघा. खूप सारे गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे गर्दी खूप. जागा भेटत नाही लावायला तर इथे एक भेटली जागा. मी मका घेतला आहे. मक्याचे कणीस घेतले मी. विदाऊट मसाला कणीस घेतला मी कारण की माझा उपवास आहे ना म्हणून. आतापर्यंतचा संगमेश्वर आरवलीपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? खड्डे तर दिसले, रस्ता पण खराब आहे थोडासा. पालीला मार्केटला खराब आहे आणि लांजा मार्केटला पण रस्ता खराब आहे. तर मध्ये पण रस्ता खराब तुम्ही बघितलात ना. तर बघा तुमचं देवरुख फाट्यानं तुम्ही जर राजापूरच्या पुढे जाणारे असेल ना तर देवरुख फाट्यानं जावा, तो चांगला रस्ता. आता हॉटेल पंचामृतला आली आहे. गाडी खूप म्हणजे 5-10 मिनटं त्याची गाडी लावायला गेली. आता कसं गर्दी झाली ना, होळीचे सगळे माणसं निघालेत मुंबईला त्याच्यामुळे. तर आता निघतोय 5 मिनिटात गाडी सुटते आता. तर बघत राहा, व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. ऑन होतो बोरली देवगड याच्यामध्ये प्रथमेश चल ते नॉर्मल. फायनली गाडी आपली सुटली आहे. हॉटेल पंचामृतमधून. तिथे 10:22 झाले. आता बघा किती वेळ लागतो. सकाळी किती वाजता भांडूपला पोचते ते बघायचं आपल्याला. मित्रांनो आता आला आहे सावर्डे. मित्रांनो काम अजूनही पेंडिंग आहे चिपळूणचं. ब्रिज पण आय थिंक अर्ध्यावरून ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे. स्टार्ट आणि एंडचा पॉईंट पेंडिंग आहे. मित्रांनो चिपळूणमध्ये आलात तर मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या थोड्याच अंतरावर मधल्याच पॉईंटला एक CNG पंप आहे बघा. आणि साईची नॉन AC जी अगोदर निघाली होती ती पुढे आपल्याला याच रोडला पुढे आहे, चालते आहे गाडी. ब्रिजचं काम पूर्ण झालं आहे पण कसं मधला भाग फक्त, पण स्टार्ट आणि एंडचा पॉईंट तो अजून कम्प्लीट नाही आला आहे. तर कधी होईल काय माहीत नाही, आय डोंट नो. 84 पिलर आहे, 84 पिलर. बहादूर शेखनाथ आलेला आहे आपला म्हणजे चिपळूण. एंडिंग पॉईंटचे वरचे पॅच टाकायचे बाकी आहेत. पॅसेंजर्स मूवी 2 ट्रॅक्स त्या ट्रॅक्स. इंडिकेटर देतोय, दुसऱ्या गाडीवाला इंडिकेटर देतो तरी पण हा मध्येच घुसला. नशीब थोडक्या गाडी वाचवलो आम्ही, फालतूगिरी आहे. ट्रॅक्सवाला फालतूगिरी केली या ट्रॅक्सवाल्याने, जरासाठी वाचलो आम्ही. घाट चालू झाला आहे.
चिपळूण सिटी आहे या साईडनं. परशुराम घाट. इकडचा नेहमीप्रमाणे छोटासा पॅच आहे, तो अजून बंदच आहे. डायव्हर्जन दिला. इकडून येणाऱ्या गाड्या जास्त दिसत आहेत, कारण की ट्रक स्लो चालत असेल ना. वन वेने काय होतं, ट्रक्स मोठ्या गाड्या हेवी गाड्या असतात ना, ते पाठोपाठ मग गाड्या पण आडल्या जातात. या पॅचचं काय झालं समजत नाही, अजूनपर्यंत पूर्ण होत नाही. 2 वर्ष बघतोय मी. छोटासाच पॅच हा. आणि आपली इथून खेड 27 किलोमीटर, माड 73 किलोमीटर. बघा समोर आपलीच गाडी आहे, नॉन AC स्लीपर साई. बघा परत डायव्हर्जन आलं. छोटासाच पॅच आहे, तो कार रेडी होत नाही माहीत नाही. मित्रांनो आपली गाडी साई नॉन AC स्लीपर. मित्रांनो लाईटिंग दिसतात ना, ते परशुराम मंदिराकडे जायचा रस्ता आहे बघा. शिवसागर हॉटेल. इथे पिरलोटे आहे, पिरलोटे. इथे केमिकल कंपनीज असतात एवढ्या स्पॉटमध्ये. तर इथे गाडी पास होत असेल ना तुमची, तर लगेच मास्क वगैरे लावा, हातावर तोंडावर हात ठेवा, नाकावर हात ठेवा. काय त्यांना कसं सवय नसते त्या स्मेलची, जाम घाण वाजते, कारण केमिकलची कंपनी येत असते म्हणून. भोसले घाट आहे. भोसले घाटाचा संपायला या घाटात 14 स्पीड ब्रेकर आहे. खेड रेल्वे स्टेशन आहे बघा. खेड रेल्वे स्टेशन. साईडचं ब्रिजचं काम तो कसं पेंटिंग आहे. खेडचं ब्रिजचं काम पेंडिंग आहे अजून. स्टार्टिंग पॉईंट बघायचं राहिला. 2 बोगदे, एक मुंबईला जाणार आणि गावाला येणार. मध्ये जो बायपास दिसतात ना, त्या पॉईंटने जर बघितलं तर तुम्हाला दिसेल त्या साईडचं बोगदा हा बघा. पोलादपूर आलं. राईट साईडला वरती बघायला तर SP डेपो आहे पोलादपूर.
चालू बघा, अजून काम झालेलं नाही, पेंडिंग मानव बस. फायनली आपण ट्रॅफिकमधून सुटलो. जसे वन वे साईडला, वन वेला असे हेवी ट्रक असतात ना, ट्रॅफिक होतो. विशाल ट्रॅव्हल्स. इंदापूर आलेलं आहे. इंदापूर गेलं तर नाव बघा, इंदापूर बायपास. पेनला येण्यासाठी 58 किलोमीटर आहे. पेन येण्यासाठी पेन आता 58 किलोमीटर बाकी आहे. त्यानंतर पनवेल 89 किलोमीटर. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक रात्री ट्रॅफिक कसा समजत नाही. ग्रीन पार्क. ST बसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. हॉटेल आलेलं आहे, हॉटेल न्यू मिलन. तिथं आता ट्रॅव्हल्स लागलेले आहेत. ते छोट्या मोठ्या गाड्या लागतात ना, त्याच्याने प्रॉब्लेम होतो. नागेश्वर पण आले आहे. 2:15 वाजता आपण हॉटेल न्यू मिलनला आलो आहोत पेनमध्ये. पण न्यू मिलनला मस्त की चहा घेतली आहे. गाडी मागे इथे उभ्या ही आता आली, म्हणजे ही नॉन AC आता आली, पहिलीच आली AC. कारण पेनपर्यंत प्रवास पूर्ण झाला. आता वाजलं तर 2:55, 3 वाजता आले. बघा गाडी किती वाजेपर्यंत जाते. आता बसलेत आपले चंदन भाऊ, बसले ड्रायव्हिंगला. आता लास्टपर्यंत नेते. आता अर्नाळा येईल. मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य लागलं आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य. जसं येताना लेफ्ट साईडनं खाली जायचा रस्ता आहे, तसंच ह्या साईडच्या रस्त्याला पण लेफ्ट साईडने जायचा रस्ता आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य. पनवेल आलेलं आहे. पनवेल 3:30 वाजले, 3:38 मी पनवेल आलेलं आहे. कांदा कोण येते ते मध्येच काम करून ठेवलं आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी ट्रॅफिक होत असणार इथे. कळंबोली सिग्नल. साईडचा रोड दिसतोय, ब्रिज आला आहे तो यशवंतराव चव्हाण मार्ग. यशवंतराव चव्हाण द्वितगती मार्ग. आणि आता नेक्स्ट स्टॉप आहे आपला खारघर.
खारघर स्टॉप आला आहे आपला. मित्रांनो आपण वाशी रूट पकडून वाशीचा रूट पकडला मानकृत मार्गे घाटकोपर विक्रोळी करत मांडूपला जाणार. पंपिंग येत आहे, त्यानंतर मग डायरेक्ट मांडूप स्टेशन. चल 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 साईड डोल चालली आपली. मांडूप स्टेशन आलेलं आहे, 4:55 झालेत, 5 वाजता आले. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? मागच्यासारखाच वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्रतिसाद द्या आणि लाईक करा, जास्तीत शेअर करा. असेच व्हिडिओ येत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.